हॅलो, जय हिंद फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण। बघा, जे 6 तारखेच्या नंतर पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे, हे परिपत्रक जे प्रसिद्धी पत्रक होते मित्रांनो, ते जे आलेलं होतं, भरपूर जणांचं म्हणणं होतं की मॅडम ते खोटं आहे आणि ते खरं नाही आहे। तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जे परिपत्रक आहे किंवा प्रसिद्धी पत्रक आहे, तुम्हाला जरी वाटत असेल खोटं आहे म्हणून, पण मित्रांनो, काही ठिकाणी ग्राउंडची सुरुवात ग्राउंड नीट करण्याची सुरुवात केलेली आहे। ठाणे या ठिकाणी ग्राउंडचे जे व्यवस्थित करायला सुरुवात केली आहे, मग ते काय खोटं असेल का, जेणेकरून तुम्हाला 100 मीटरचं ग्राउंड, 1600 मीटरचं ग्राउंड, 800चं ग्राउंड आखणं किंवा गोळ्याचं ग्राउंड आखणं ह्याची सुरुवात झालेली आहे। जे ग्राउंड साफसफाई करणे, मग हे खोटं आहे का मित्रांनो? तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला वाटत असेल पावसाळा आहे आणि आता जून जुलैमध्ये पाऊस असतो, त्यानंतर काय ग्राउंड होणार आहे, आणि बघा काही जणांचं म्हणणं आहे की मॅडम पाऊस येईल आणि पावसामध्ये काय ग्राउंड होणार आहे। तर ह्या वेळेस असं आहे की एक फॉर्म आहे, जेणेकरून तुमचे ग्राउंड खूप फास्टमध्ये होतील। ज्यावेळेस डबल फॉर्म होते त्यावेळेस संख्या पण भरपूर होती। आता मुंबईसारख्या ज्या जिल्ह्यामध्ये जर बघितला, तुम्ही म्हणसाल की मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये मोठ्या की भरपूर फॉर्म असतात आणि तिथं मग कसं होईल खूप कमी दिवसामध्ये। तर बघा मित्रांनो, ज्या छोट्या छोट्या जिल्ह्यामध्ये आणि कमी फॉर्म आलेले आहेत, त्या ठिकाणी तुमचं एक ठिकाणी ग्राउंड होईल आणि मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये त्यांनी एक्स्ट्रा ग्राउंड वाढवून घेतील। गेल्या वेळेस जसं घेतले होते त्याच्यापेक्षा आणि ग्राउंड जास्त घेतील, जेणेकरून तुमचं ग्राउंड लवकर होईल। आणि बघा, इलेक्शन आहे आता 4 जूनला जो निकाल येईल, निकाल झाल्यानंतर तुमचे ग्राउंड घ्यायला त्यांना ते सुरुवात करतील, जेणेकरून पुढे जे विधानसभेचे बंदोबस्त आहेत, विधानसभेचे इलेक्शन आहे, त्यानंतर सुद्धा तुमचं भरती होणार नाही। तर जूनच्या नंतर होण्याची शक्यता खूप आहे। तुम्ही असं म्हणून थंड नका पडू की बाबा आमचं ग्राउंड आताच नाही होणार, पावसाळा आहे आम्ही करू तयारी नंतर, आता थोडीच होते। बघा मित्रांनो, आणि पावसाळ्यामध्ये आम्ही कसं ग्राउंड करणार, असं अजिबात नाही की तुमचं ग्राउंड असं व्हायला पाहिजे। तुम्हाला सप्टेंबर झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ह्याच्या काही नाही, जर परिपत्रक आलं तर तुम्हाला तयार राहावंच लागेल, त्याच्यासाठी तुम्ही तयारीत राहा। अनेक अडचणी आपल्या असतात मित्रांनो, मग हे प्रत्येक अडचण एक जणांचे ते बघतात का, तुमचं ग्राउंडची तयारी करा किंवा नाही करा, आम्हाला काढायचं आहे बस काढलं असं होतं। त्याच्यासाठी आपली तयारी आपण करायची। आणि हे जे ग्राउंड काही ठिकाणी बघा, मुंबईच्या ठिकाणी जे हेडक्वार्टरला जे ह्या मुंबई पोलीसचे नवीन प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना ठेवण्यात आलेलं आहे, तर त्या ग्राउंड तर बऱ्यापैकी सगळं ग्राउंड चांगलेच आहेत। कलिनाला काही मुलं राहिले, मरोळा मुली होत्या, आणि ते ग्राउंड चांगलंच आहे, फक्त तिथं आकायचंच बाकी आहे मित्रांनो, बाकी ग्राउंड एकदम भारी आहे। आणि ते आकायला किती दिवस लागणार आहे, तर 4 दिवसामध्ये ते आखणं सुद्धा होईल, जास्तीत जास्त 8 दिवस जातील ते ग्राउंड आखून घेण्यासाठी। मग सगळं बघा, बाकीच्या तर जिल्ह्यामध्ये हळूहळू सुरुवात होऊनच चालली आहे, आणि बऱ्यापैकी ह्या वेळेस मला वाटतं की ग्राउंड लवकर सुरुवात होईल, जेणेकरून पुढच्या इलेक्शनपर्यंत तुमचे ग्राउंड घेतलं जाईल। कारण ग्राउंड घेतल्यानंतर परत लेखी असते, डॉक्युमेंट असतात, त्यांचे सगळ्यांचे रिझल्ट लावणं असतं, ते सुद्धा करणं गरजेचं आहे। तर तुम्हाला असं नका वाटू देऊ की ग्राउंड होणार नाही, परिपत्रक खोटे आहेत। खोटे जरी परिपत्रक असले तर भरती होणार हे 100% आहे, आणि लवकरच भरती घेतली जाईल, आणि तुम्ही त्याच्यामध्ये निष्काळजीपणानं अजिबात राहू नका। आणि तयारी तुम्हाला तर करायचीच आहे, कारण ह्या काही दिवसामध्ये जे भरतीचं वातावरण आहे, तर ते वातावरण चालू झालेलं आहे। आपले काही जणांना वाटतं की नाही, हे आम्ही जेव्हा खरंच परिपत्रक आलं किंवा हॉल तिकीट आल्यानंतर सुरुवात करू म्हणणारे पण भरपूर असतात। आणि बघा, वर्ष जर प्रॅक्टिस केली तरी त्यांचं ग्राउंड निघत नाही, आणि तुम्ही फक्त 4 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये, महिन्यामध्ये जर करतो म्हणलं तर ग्राउंड निघणं शक्य नाही। आणि ज्या वेळेस गेल्या वेळेचे मुंबईमध्ये अनेक मुलांचे ग्राउंडला 1-2 मार्कांनी राहिलेले आहेत, ग्राउंडला क्वालिफाय झालेले नाहीत मित्रांनो।
ज्याने डबल फॉर्म भरून दोन्हीकडे ज्यांचं सिलेक्शन झालं ग्राउंडसाठी त्यांनी क्वालिफाय झाले, पण जे मुलं एक फॉर्म भरून त्यांचं ग्राउंडला क्वालिफाय झालेलं नसेल त्या मुलांना नक्की तुम्ही एक वेळेस जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की त्यांना काय वाटलं असेल, कारण त्यांचं ग्राउंड चांगलं असून सुद्धा ते एक ठिकाणीच फॉर्म भरले, पण दुसरीकडली मुलं येऊन त्यांच्यामध्ये डबल फॉर्म भरले आणि ते सिलेक्शन त्यांचं झालं, ग्राउंडसाठी क्वालिफाय झाले, पण हे एक फॉर्म भरणारी मुलं क्वालिफाय झाले नाहीत. एक वेळेस तुम्ही त्यांच्याशी भेटा आणि त्यांना विचारा आणि मग तुम्ही भरतीची तयारी करा. कारण बघा एक जर मार्क राहिलं असतं तर ते आज सर्व्हिसमध्ये राहिले असते, त्यांनी आज त्यांच्या अंगावर वर्दी असते मित्रांनो. तर एवढं हलक्यावर अजिबात घेऊ नका आणि तुम्हाला वाटतं की जाऊ दे करता येईल, पण हे आजचा दिवस गेलेला कधीच उद्या येणार नाही आणि उद्या जो आला तो जे काल शिकून गेलेलं होतं ते आज भेटणार नाही. तर तुम्ही आजची तयारी आज करा आणि येणाऱ्या दिवसासाठी तुम्ही नक्की रेडी राहा मित्रांनो. बस फक्त हे सांगणं होतं की तुम्ही कोणतीही गोष्ट हलक्यावर घेऊ नका. परिपत्रक येतील न येतील सगळं ह्या होत जाईल, पण एका दिवशी नक्की तुमचं हॉल तिकीट आल्यानंतर जे गोंधळ उठतं मित्रांनो, तुमच्या हातामध्ये ज्या दिवशी हॉल तिकीट पडतं त्या दिवशी तुम्हाला काहीच करणं होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण माणसामध्ये फक्त माझं कसं होईल, ग्राउंड कसं होईल, माझं टायमिंग येईल का, ह्याच्यामध्ये दिवस जातात. आत्ताच रिलॅक्स तुम्ही की तुमची तयारी चांगली करण्यासाठी, अभ्यास असो किंवा ग्राउंड असो, ज्यावेळेस तुमची सुरुवात झालेली असते त्यानंतर मन नुसतं बेचैन असतं की माझं ते राहिलं हे राहिलं. आता अभ्यास सुद्धा तुम्ही व्यवस्थित करून घ्या, कारण नंतर वाटतं हे राहिलं हे करू का ते करू. आता रिलॅक्स टाइम आहे, तुम्ही अभ्यासाकडे चांगलं लक्ष द्या, होता होईल तेवढा जास्त वेळ द्या, जेणेकरून तुम्हाला सगळं टॉपिक क्लिअर करता येतील. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल तर नक्की तुम्ही अभ्यास आणि ग्राउंड व्यवस्थित करा. लाईक नाही केलं तर चालेल, पण तुम्ही अभ्यास आणि ग्राउंडकडे लक्ष नक्की द्या, कारण भरतीची सगळीकडे जे तयारी चालू आहे ग्राउंड ते व्यवस्थित करण्याची, कधीही भरती निघू शकते, तुम्ही हलक्यावर अजिबात घेऊ नका. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तयारी चांगली करा. सर्वांना ऑल द बेस्ट.